इथे डोळ्यामध्ये पाणी, पाय गावाकडे वळतात. आपण सर्वजण या आयुष्याच्या जाळ्यामध्ये असे फसलो आहोत की मरेपर्यंत त्यातून निघू शकणार नाही. असे धावत पळत आपले बालपण निघून गेले. तसे धावत पळत तरुणपण आले. तरुणपण येता येता त्याच्याबरोबर खूप साऱ्या जबाबदाऱ्या घेऊन आले. काहीतरी करण्याचा, काहीतरी बनण्याचा विचार करतोय, तोपर्यंत आईवडिलांनी आणखीन एक मोठी जबाबदारी गळ्यात अडकवली. आईवडिलांच्या त्या गरिबीमुळे नाही घेता आले मोठे शिक्षण. आहे थोडी शेती पण नाही त्यात पाणी. कोरडवाहू शेतीमध्ये कसं उगवू धानं. आता कसे जगू मुलं. आता उरलं नाही काही, चला शहराकडे निघतो. शहरामध्ये आलो स्वप्न बघून मोठे, पण क्षणोक्षणी आठवते गावातील आपुलकीची नाती. गावखेड्यातल्या लोकांना नाही शहरामध्ये किंमत. इथे डोळ्यामध्ये पाणी, पाय गावाकडं वळतात. इथे डोळ्यामध्ये पाणी, पाय गावाकडे वळतात. पण डोळ्यापुढे येते ती कोरडी जमीन. थांबतेत पाय कुटुंबाच्या पायी, तो होतोय हतबल, नाही सुचत काही. जगू कसा काही कळतच नाही. मित्रांनो, कविता कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा मित्रांनो. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.